आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूतभौतिक विषयजात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणीय नगरीसेय प्रतिबिंबित मायाविजृंभित माईक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपीय अनुस्यूत तेय हेय विश्व स्वरूपीय स्थित दिसे उद्भूत चराचर जय जय कान्ह्य आरिसा दी से तेय तेय वास्तव तेथेय न से जैस्य वासनामय निद्रेत आभासे परितेय नासे प्रबोध्य जागृदवस्था प्राप्त काळेय स्वप्नोपलब्ध प्रपंच वेतळे अद्वयानंद प्रकाश वेवळे महावाक्य मिळय सद्गुरूच्या विश्वाचे जय सत्ता स्फूर्ण तयाचे अन्यनिरपेक्ष अधिष्ठान तो गुरुवात्मा ईश्वर जय प्रसन्न तयच साक्षात्कारण हे स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख तेथे हे वेशभूत भौतिक माया कौतुक हा खेळ आब्रह्यस्तंपर्यत भूतभौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ सर्पमाला दंड धारा स्वरूपाज्ञान्या मानिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपीय थारा नाही या हे दृश्यजात मायाम्य तत्वज्ञान्य यासी लय गुरुवाक्य प्रबोध सम्य प्राप्त हो त्या काळ्य तृतीय पुरुष एकवचनी गृणाती रूपार्थ धरिता मनीय शिष्यास तत्वोपदेशदानीय गुरु एक जनीय समर्थ म्हणूनी प्रार्थकीय बाबांप्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मजकरीय मी तोंड सदा अविवेकी मूढ आहे अविद्याव्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेणेंची य गूढ पडले मज गुरुवेदांतवचनीय भरवसा ठेवीन मी अढळ ऐसा करे मन जैसा आरसा निजबोठसा प्रकटेल वरी सद्गुरु साई समर्था कर्व्य या ज्ञानाची अन्वर्थता विनानुभव वाचाविगला पंता काय परमार्था साधिल म्हणूनी बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्यपद पावावे दान हे द्याव्य कृपेन्य तदर्थ देवा सद्गुरु साई देहाहंता वाहतो पायीय आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मजमाज्य घेय माझा देहाभिमान न लगे सुखदुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालणं देवनी मनमनावर्य अथवा माझे अजय मीपण त्यांची स्वयत्व होऊनी आपण घेय सुखदुःखाचे अभोग तेपण नको विवंचन मज त्याचे जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझी आठय प्रेमा मन हे चंचल मंगलधामा पावो उपरमात उपाय तुझवांचुनी दुजा कोण सांगेल आमांस हितवच न करील आमुचे दोखनिरसन समाधान मनाचे दैव शिरडीचे म्हणूनी ज्या ले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणले त्या स्थाना धन्य शिरडीचे सुकृत किय हा साई कृपावत करी या स्थळा भाग्यवत अलंकृत निज वास्तव्य तुमची माझा चेतविता तुमची माझी वाचा चाळीता तयमी कोणत गुण गाता करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेंची पारायण आमुत्य अनिमेष तुझे नामावर्तन हेंची आम्हा कथाकीर्तन हेंची आमुचे नित्यानुसंधान हेंची समाधान आम्हा नलगे आम्हा ऐसे सुख जेणे होव भजन विन्मुख याहुनी अधःपतन ते अधिक परमार्थबाधक काय असे आनंदाश्रू उष्ण जीव न करू तेणे चरणक्षाल न शुद्ध प्रेम चंदनचर्च न करू परिधान सच्छ्रद्धा हे अंतरंग पूजाविधान बाह्योपचार पूजेऊ न येण्य तुझ सुप्रसन्न सुखसंपन्न करू किय सात्विक अष्टभाव कामल अष्टदल अतीव निर्मल मन करुनी एकाग्र अविकल वाहुव निजफल संपादुव लावुव भावार्थ बुका भाळा बांधुव दृढभक्तीची मेखळा वाहुव पादांगुष्ठीय गळा भोगव सोहळा अलोलिक प्रीतिरत्नालंकार मंडन करू सर्वास निंबलून करू पंचप्राण चाम्रांदोलन तापनिवारण तन्मे छत्रे समर्पू एसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साईराजा पूजव तुझ अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ
स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधुव परमार्थ ओव कृतात निजनिष्ठा पूर्वील अध्यय कात्न साई समर्थ दयाग्न साधावयास निजभक्त कल्याण कैस्य शिक्षण देते आता ये अध्यय निरूपण भक्तां स्वगुरुपदीय स्थापन कवणे परी करीत जाण कथाविंदांत्य परिसा गताध्ययांत्य निदर्शित भक्तपंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्व निश्चित वावया कैसे कैसे अनुभव दाविले कैस्य नेत्रिय निष्ठांजन सुदिले कैस्य स्वगुरुपदीय अढळ केले मन निवाल्या कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिरडीस मित्रसमागमे दर्शन काम्या साईंच्या ते पूर्वील अनुगृहीत होते निजगुरुपदीय स्थित शिरडीस जाव्य किन्निमित्त झाले शंकेत मानस्य तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग आला साईदर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणि कची मना अदृष्टापुढ्या कान्ह्ये चालेना ते अस्वस्थ मना परिसिजे ठेवून या शिरडीचे प्रस्थान कित्येक जण निजस्थानाहून निघाले अग्निरथीय बैसून सकळ मिळून आनंद्य गाडीन जय हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पत शिरडीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतांस मंडळींत कान्ह्य पंतांचे स्नेही त्यातची कान्ह्य विहिणी व्याही पंतांचे मनात जाण्या नसताही बळ्याच आग्रह्य सापडले आरंभीय पंताच्या विचार जाण्या होत्या जेथवर तिकीटही तयांचे तेथवर पुढे तो विचार बदलला स्नेही व्याही म्हणती चला जव समवेत की शिर्डीला मनिया नसतानी आग्रहाला ओकार दिधला पंतांनी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊनी खर्चावयास पंतही मुंबईस मग गेले मोडवेना मित्रांचे मन मिळविले निजगुर्वनुमोदन आले मग ते शिरडी लागून सकळ मिळून आनंद्य गेले सर्व मशिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुनी उल्हास वाटला पाहुनी बाबांचे ध्यान जाहले सकळ आनंद संपन्न इतुक्यांत पंतांस जीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पाली जीवास विकलता पावले सबळ निचेष्टता सांगातीय उद्भवली चिंता अतिव्याग्रता मानसीय मंडळीची मदत मोठी साईबाबांची कृपादृष्टी करिता मस्तकीय उदकवृष्टी गेली निचेष्टितता समूळ ओन या सावधान उठूनी बैसले खडबडोन वाटले अजणू झोंपेंतून आतांच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्जनानी तयांची गुरुपुत्रता जाणूनी तयांस अभयता आश्वासूनी निजगुरु भजनीय स्थापिती ये वो म्हणती प्रसन्न का हे अपना तकिया चोना न हे सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाह्य एकत्व्य पंतांना ती पटली खूण निजगुरुचे जाहल्या स्मरण साईबाबांचे कनवाळूपण राहिल्या स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नाम्य गृहस्थ पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त तेणे अतित्रस्त जाहले देशी विदेशी वैद्य झाले कान्ही एक उपाय न चले पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दासगणूंची कीर्तन्य झाली श्रीसाईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिरडीची कुग्रामपरी भाग्य थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेकान अनुभव होता अनन्य शरणाक्त कृतकल्याण पावत भक्त जाणूनी सकळांचे मनोक्त पुरवित मनोरथ सर्वांचे उदिधारण्य पिशाचे अपळत्य आशीर्वचनीय पीडाटळत्य कृपानिरीक्षण्य बाधाचुक्तीय लोक येती धान्वोन्य ऐस्य महात्म्य कथाकीर्तनीय दासगणूंच्या ग्रंथातूनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनीय उदेली सावय घेऊनी मुलेंबाळेय नानाविध उपायन्य फळेय आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जी तबळ्या दर्शना मुलास पायांवरी घातले स्वय बाबांस लोटांगणी आले तोंड तेथिक विपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत दृष्टादृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला अवचिता मातापिता गडबडले पडिला विसंज्ञ भूमीसी तोंडासी आली उदन खरसी चिंता ओढवली माता पित्यासी काय दैवासी करान्व्य निघूनी गेला वाटे श्वास तोंडावाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आंस जीविताची ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊनी गेले मुलाला
परी न इतुका विलंब झाला. प्रसंगाला एकाही हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती. मातेच्या डोळा अश्रून खळती पाहुनी स्थिती बाळाची. आलो किमर्थ झाले अकाय, उपाय तो झाला अपाय. ऐसे घातूक वाव्य हे पाय, व्यर्थ व्यवसाय झाला क्य. घरांत रिघाव्य चोराबिण्य, तोंड घरची अंगावरी कोसळण्य. तैसेंची किय हे आमुचे येण्य, झाल्या म्हणे ती बाई. व्याघ्र बक्षील म्हणूनी गाई, जीवाबिण्य पळून जाई. तिजला मार्गात भेटे कसाई, तैसेंच पाह्य जाहल्या. उन्हात तापला पांथस्थ, वृक्षछायेस जो विसावत. तोंड वृक्षची उन्मळून पात, झाली ते गत तयांसी. भाव ठेवुनी देवावरी, पूजेस जाता देवळा भित्रिय. देवळची कोसळे अंगावरी, तैसीच परी हे झाली. बाबा मग तया आश्वासिती, धीर धरावा थोडा चेत्ती. मुलास उचलुनी न्या निगुती, निजावगती तू लाधेल. मुलास घेऊनी जा बिऱ्हाडिय, आणि केक भरता घडी. सजीव होईल तयाची कुडी, उगीच तांतडी करू नका. असो पुढ्य तैस्य केले, बोल बाबांचे खरे झाले. पितळे सहकुटुंब आनंदले. कुतर्क गेले विरून, वाडियात नेता तो कुम्र. तात्काळ आला शुद्धीव्र, मातापित्यांचा फिटला घोर. आनंद थोर झाला. मग पितळे स्त्रियेसहित, बाबांची या दर्शना येत. करीत साष्टांग प्रणिपात, अति विनीत होऊनी. उठला पाहुनी आपुला सूत, साभार मानसीय आनंदित. बसले बाबांचे चरण चुरीत, बाबा सस्मित पुसती. का त्या संकल्पविकल्प री, शांत झाल्या का आता तरी. ठेवील निष्ठा धरील सबुरी, तयासी श्रीहरी रक्षील. पितळे मुळचेच श्रीमत, घरंदाज लौकिकवत. मेवा मिठाई लुटवित, बाबांसर्पित फळपान. कुटुंब तयांचे फार सात्विक, प्रेमळ श्रद्धाळू. भाविक बाबांकडेच लावुनी टक, खांबानिकट बैसचे. पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे. पाहुनी तत्प्रेमाचे नवलावे, अत्यंत भुलाव्या बाबांनी. जैसे देव तैसेच समत, भक्तपराधीन ते अत्यत. अनन्यत्वे तयाजे भजत, कृपावंत तयांवरी. असो ही मंडळी जावया निघाली. मशिदीस दर्शनार्थ आली, बाबांची अनुज्ञा उदी घेतली. तयारी केली निघाव्या. इतुक्यांत बाबा काढीती ती न रुपये आपुले खिशांतून. पितळ्यांस निकट बोलावून, बोलती वचन ते अपरिसा. बापू तुझला पूर्वी दोन, दिधले ती म्या त्यांत हे ती न ठेवुनी. यांचे करी पूज न कृतकल्याण होसील. पितळे रुपये घेती करिय, प्रसाद जाणोनी आनंद्य. स्वीकारी लोटांगणीय येत पायांवरी, म्हणती कृपा करी महाराजा. मनीय उदेली विचारलं री, माझी तोंड प्रथम फेरी. बाबा हे वदती काय तरी, या मज निर्धारी कळेना. बाबांस पूर्वी नाह्य देखिले, पूर्वी दोन कैसे दिधले. अर्थावबोध कान्ह्यच न कळे, विस्मित पितळे मनीय झाले. कैसी वावी परिस्फुटता, वाढली मनाची जिज्ञासुता. बाबांना लागू देत पाहता, राहिली मुग्धता तैसीच. संत सहज उद्गारले जरी, तरी ते वाणी होणार खरी. जाणीव ही पितळ्यांचे अंतर्य, म्हणून विचार्य ते पडले. परी पुढ्या हे मुंबापुर्य, गेले जेव्हा आपुले घर्य. ओ ती घरांत एक म्हातारी, जिज्ञासा पुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता, सहज शिरडीचा वृत्तांत पुसता. निघाली 3 रुपयांची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करिता स्मरण झाले, मग म्हातारी पितळ्यांस बोले. आता मज यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्यतेय. आता त्वा तुझ्या मुलासने ले, शिरडीस साईंचे दर्शन करविले. तैसेंच पूर्वी तुझं पित्याने वाहिले, ओ त्यानेले अक्कलकोट्य. तेथील महाराजही सिद्धद्ध, परोपकारी महाप्रसिद्ध. अंतर्जनानी योगी प्रबुदद्ध, पिताही शुद्ध आचरण्य. घेवोनी तव पित्याची पूजा, प्रसन्न झाला योगी राजा. 2 रुपये प्रसादका जा, दिधले पूजा कराया. येही पूर्वील रुपये 2, स्वामींनी बाळा तुझ लागोन. दिधले होते प्रसाद म्हणून, पूजनार्चन करावया. तुमचे देवदेवतार्चन, त्यांत हे होते रुपये 2. करीत असत नेम्य पूजन, अतिनिष्ठेने वडील तुझे. तयांची निष्ठा मी एक जाण्य, वागत गेले निष्ठेप्रमाण्य. तयांच्या पश्चात पूजा उपकरण्य, जाहल्य खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवांवरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेसी योजना झाली मुलाची, दाद रुपयांची कोण घेई. ऐस्या कित्येक वर्षे लोटली, रुपयांची त्या बेदात झाली.
आठवणही साफ बुजाली, जोडी हरवली रुपयांची. असो तुमचे भाग्य मोठ्य, साईमिशय महाराजची भेटे, पुसावया विस्मरणांची पुढ्य, तैसेच संकटे निरसाया. तरी आता येथुनी पुढ्य, सोडूनी द्यावे तर कुडे, पहा आपल्या पूर्वजांगुडे, नको वांकडे व्यवहार, करीत जा रुपयांचे पूजन, संतप्रसाद माना. भूषण, समर्थसाईंनी ही पटविली खूण, पुनरुज्जीवन भक्तीचे. ऐकता ही मातेची कथा, परमानंद पितळ्यांचे चेत्ता, ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे ते शब्दामृत, नष्ट भावना करी. जागृत, देई पश्चाताप, प्रायश्चित्त, भावी हेत दर्शवी. असो, होणार होनी, गेले, पुढ्य कार्यार्था संत्य जागविले, म्हणून तयांचे उपकार भले, सावध राहिले निजकार्या. ऐसीच एकाणी प्रचिती, कथितो परियेसा स्वस्थ चेत्य, भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती, बाबा आवरिती कैशात्य. गोपाळ नारायण आंबडेकर, नामे एक भक्तप्रवर, आहे बाबांचा पुणेग्रह. परिसा, सादर तत्कथा. आंग्लभूम सरकारपद्रिय, अबकारी खात्यांत होती नोकरी, 10 वर्षे भरतापुर्य, बैसले घर्य सोडूनी. दैव फिरल्या झाल्या पारख्य, सर्व दिवस नाहींत सारखे, आले ग्रहशेचे गरके, कोण फरके न भोगिता. आरंभ्य ठाण्या जिल्ह्यात नोकर, पुढे नशिबी आले जव्हार, होते तेथे अंमलदार, तेथेच बेकार झाले. नोकरी आळवावरचे पाणी, पुनश्च पडाव्या कैसे ठिकाणी, प्रयत्नांची शिकास त्यांनी पाहिली करून त्या वेळी. परीन आल्या त्यांनी यश, निश्चय ठरला राहाव्या स्वंश, आपत्तीचा झाला कळस, झाले हताश सर्वांपरी. वर्षानुवर्ष खाली सांपत्तिक स्थिती खालावली, आपत्तीवर आपत्ती आली, दुसह झाली गृहस्थिती. ऐसिय गेलिय वर्षे 7 सालोसाल शिरडीस जात, बाबांपुढ्या गा हाण्य गात, लोटांगणीय येत दिनरात्र. 1916 सालात वैतागून गेले अत्यत, वाटले करावा प्राणघात शिर्डी क्षेत्रांत जाऊनी. कुटुंब समवेत या समयस राहिले शिर्डीस 2 मास, काय वर्तले एके निशीस, तया वार्तेस परियेसा. दीक्षितांचे वाड्यासमोर, एका बैलाचे गाडीवर, बसले असता आंबडेकर चालले विचारतर कंटाळले ते जीवितास, वृत्ती झाली अत्यंत उदास, पुरे आता हा नको त्रास, सोडिली आंस जीविताची. करुनिया ऐसा विचार, होनिया जीवावरी उदार, विहिरीन तुडी घालाव्या तत्प्र. आंबडेकर झाले, दुसऱ्या कोणी नाही जवळा, साधुनिया ऐसी निवांत वेळा, पुरवीन आपुले मनाचा सोहळा, धोका वेगळा होईन. आत्महत्येचे पाप दुर्ध्र, तरी हा दृढ केला विचार, परी बाबा साई सूत्रधार. तेण्य हा विचार टाळीला. तेथेंची 4 पावलांवर, एका खाणावळवाल्याचे घर, तयासही बाबांचा आधार, तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊनी उंबऱ्यावरती, पुसे आंबडेकरांच ते वक्तीय, ही अक्कलकोट महाराजांची पोथी, वाचिली होती का कधीय? पाहुअ काय ती पोथी, म्हणूनी आंबडेकर हातीय घेती, सहज पाण्या चाळूनी पाहती, वाचव लागती मध्येच. कर्मधर्मसेवक कैसा, विषयही वाचावया आला तैसा, अंतर्वृत्तींत वाचण्यासरीसा, उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोतिया समस्ता, तात्पर्यार्थी अति संक्षेप्ता, ग्रंथविस्तरता भयार्थ. अक्कलकोटिया संतवरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ, भक्त एक बहुव्याधिष्ठ, दुसह कष्ट पावला. सेवा केली बहुदिन, व्याधिविहीन होईन म्हणून, होईनात ते कष्ट सहन, अति उद्वेग झाला. करुनी आत्महत्येचा निर्धार, पाहून या रात्रीचा प्रहर, जाऊन एका विहिरीवर, केला शरीरपात तेण्य. इतुक्यांत महाराज तेथे आले, स्वहस्ते तयास बाहेर काढिले. भोक्तृत्व सार्य पाहिजे, भोगिले, उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्माजो व्याधिकोष्ठ क्लेश वा रोग, जाहल्याविण पूर्ण भोग, हत्यायोग काय करी. हा भोग राहता अपुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा, म्हणून तैसेच साह्य कष्ट. जरा आत्महत्यारा होव नको. वाचूनी ही समयोचित कथा, थक झाले आंबडेकर चेत्ता, जागेच वरमले अवचिता, बाबांची व्यापकता पाहुनी. आंबडेकर मनिय तरकले, पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले, यच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भलेयतेय. जेसी वाचा अशरीरिणी, तैसीच या दृष्टांताची करणी.
हे जडला साईंचे चरणीय अघटित घटणी साईंची सगुणमुख्या साईंचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा यावया विलंब लागता जरा होता मातेरा जन्माचा मुकलो असतो निज जीविता करीतो दुर्धर कुटुंब घाता स्त्रियेवरी ओढवितो अनर्था स्वार्था परमार्था नागवतो पोथीचे करुनिया निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त आत्मघातापासाव चित्त परावृत्त केले किय प्रकार ऐसा जरी न घडता बिचारा व्यर्थ जीवास मुक्ता परी जेथे साईंसम तारिता काय तो मारिता मारील अक्कलकोटस्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलांस होती तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देती त्या बाबा असो पुढे बरव्य झाले हेही दिवस निघून गेले ज्योतिर्विदेत परिश्रम केले फळही आले उदयाला साईकृपाप्रसाद पावले पुढे आले दिवस चांगले ज्योतिर्विदेत प्रावीण्य संपादिले दैन्य निरसले पूर्वील वाढल्या गुरुपदीय प्रेम जाहल्या सुख कुशलक्षेम लादल्या गृहसौख्य आराम आनंद परम पावले ऐसे अगणित चमत्कार एकाहून एक थोर कथिता होईल ग्रंथविस्तार तदत सार कथियेल्य हेमाड साईपदीय शरण पुढील ध्येय गोड कथन विष्णू सहस्त्रनामदान श्यामया लागून दिदलेय नको नको म्हणता श्यामा बाबांचा निवार तयांचा प्रेमा बळ्यास देतील सहस्त्रनामा सुंदर महात्म्या वर्णून आता सादर परिसाती कथा अनुग्रहाचा साम्य येता शिष्याची इच्छा मुळेही नसता बाबा तो देता दिसतील अनुग्रहाची अलौकिक परी कैसी असते सद्गुरुघर्य दिसून येईल अध्ययांत्रिय श्रोता आदर्य परिसीजे कल्याणाचे जय कल्याण तो हा साई गुणनिधान सभाग्य पुण्यश्रवण कीर्तन चरित्र पावन जयाचेय स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहिमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते अपस्मारात्महत्या निवारण तथा निजगुरुपदस्थिरीकरण नाम षड्विंशतितमोऽध्यायः संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।